त्र्यंबकेश्वर मंदिरातील भाविकाच्या मारहाण प्रकरणाची आता न्यायालयीन चौकशी होणार आहे। नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाने चौकशीचे आदेश देत 7 दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत। पुण्यातील धूळ प्रदूषण करणाऱ्या बांधकामांना कामे थांबवण्याची नोटीस बजावली। बाणेर बालेवाडी परिसरातील बांधकामांमधून उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या। पुणे महापालिकेने काही प्रकल्पांची तपासणी केली। नियमभंग आढळल्याने बांधकामांना कामे तात्पुरती थांबवण्याची नोटीस दिली। राज्यात वाढत्या उन्हामुळे विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली। विजेची मागणी 26,947 मेगावॅटपर्यंत पोहोचली आहे। कूलर, पंखे, एसी आणि फ्रीजचा वाढलेला वापर यामागील मुख्य कारण असल्याचं महावितरणने सांगितलं आहे। पैठण येथील संत एकनाथ साखर कारखान्यात कोट्यावधींच्या गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला। या प्रकरणी आता कारखान्याचं संचालक मंडळ बरखास्त होणार अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधिमंडळात दिली। या प्रकरणी गुन्हे दाखल झाल्याची माहितीही पाटलांनी दिली। शोरूम मधील नवी कोरी कार टेस्ट ड्राईव्हला घेऊन जाताना अपघात झाला। नियंत्रण सुटल्याने गाडीची रिक्षाला धडक बसली। यात गाडी थेट 15 ते 20 फूट खड्ड्यात कोसळली। ठाण्यातील 5 पाखाडीत हा अपघात झाला। अपघाताची सीसीटीव्ही समोर आली असून यात 4 जण जखमी झाले। राज्यात 17 ते 20 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे। शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावं असं आवाहन कृषी विभागानं केलंय, तर काही प्रमाणात गारपिटीची शक्यताही वर्तवली आहे। मुंबई IIT कॅम्पसमध्ये पुन्हा मगर आढळली। लेक साइड परिसरात मगरीचा वावर पाहायला मिळाला, त्यामुळे IITचे विद्यार्थी भयभीत झाले। नागपूर स्फोट प्रकरणातील SBL कंपनीच्या 6 संचालकांनी सत्र न्यायालयात धाव घेतली। त्यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला। या स्फोटात आतापर्यंत 24 कामगारांचा मृत्यू झाला। एकूण 32 आरोपींविरोधात गुन्हे नोंदवलेत।